नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज आपण बटर मसाला डोसा करणार आहोत। हा करायला अतिशय सोपा आहे। हा डोसा कुरकुरीत तर होतोच, शिवाय डोसा कुरकुरीत होण्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स दिलेल्या आहेत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता सुरुवातीला आपल्याला डोस्याचे बॅटर बनवायचे आहे। त्याच्यासाठी इथे मी 4 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। याच वाटीचं सगळं माप घेतलेलं आहे। 2 चमचे हरभऱ्याची डाळ घालायची आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत। हे सर्व साहित्य एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 8 ते 10 तास पाणी घालून ही डाळ तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ तांदूळ घालून थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा, डाळ तांदूळ भिजवताना त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घातली होती। हरभऱ्याच्या डाळीमुळे डोसा आपला छान क्रिस्पी होतो। त्यानंतर आपण मेथीचे दाणे घातले होते। मेथीचे दाणे घातल्यामुळे डोस्याचे पोषण मूल्य वाढते। आता इथे अशाच पद्धतीने डाळ तांदूळ आपल्याला सगळे वाटून घ्यायचे आहेत। वाटल्यानंतर एका डब्यामध्ये इथे मी घालून घेत आहे। आता सगळं डोस्याचं पीठ तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 8 ते 10 तास हे डोस्याचं पीठ भिजू द्यायचं आहे। डोसा करताना सुरुवातीला आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे, म्हणजेच डोशाचा मसाला करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। जिरे आणि मोहरी घालून याची फोडणी करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता तडतडला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता कांदा हा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा परतण्यास थोडासा वेळ लागतो। आता या कांद्याला सारखे असे हलवत राहायचे आहे, म्हणजे कांदा आपला करपणार नाही। आता कांदा परतत आल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे। आता हिरव्या मिरचीच्या पेस्टऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडेसुद्धा घालू शकता। आता या तेलामध्येच पाव चमचा हळद घालायची आहे आणि थोडासा अद्रकाचा कीस घालायचा आहे। इथे मी अद्रक किसून घेतलेला आहे। तुम्ही मिरचीसोबत बारीक केलं तरीही चालेल। आता हे तिन्ही जिन्नस छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे। उकडलेला बटाटा आपल्याला कुस्करून घालायचा आहे। इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते, ते छान असे कुस्करून घेतलेले आहेत। आता हे बटाटे घातल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाले कांदा एकत्र करून किंवा मिक्स करून छानपैकी ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। बघा, भाजीला कलर खूप छान आलेला आहे। बघा, महत्त्वाची टीप सांगते, डोस्याची भाजी करताना खूप कोरडी भाजी आपल्याला करायची नाही, ती थोडीशी ओलसरच असायला हवी। त्यामुळे बटाटे हे शिजवताना थोडेसे अगदी जास्त शिजवायचे आहेत, म्हणजे खाताना ती भाजी चवीला छान लागते। आता इथे भाजी ही परतून झालेली आहे, त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायची आहे। इथे पाहू शकता, डोस्याची बटाट्याची भाजी किंवा डोस्याचा मसाला आपला तयार झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला डोसा बनवायचा आहे। आता डोसा करण्यासाठी डोस्याचे पीठसुद्धा आपले तयार झालेले आहे। डबा उघडून पाहूयात। थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ आपलं जास्त आंबत नाही आणि ते जास्त फुगत देखील नाही। आता इथे डोस्याचं बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। सुरुवातीला हे पीठ चांगलं असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठसुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या डोस्याच्या बॅटरमध्ये आपण पोहे, इनो, सोडा किंवा बेकिंग पावडर यापैकी काहीच घातलेलं नाही, तरीसुद्धा हे डोसे खूप कुरकुरीत बनतात। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे डोस्याला मस्त असा सोनेरी कलर येतो। आता साखरेच्या ऐवजी तुम्ही पिठी साखरसुद्धा घालू शकता। हे घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पिठामध्ये चांगली विरघळली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे असे पीठ हलवून घ्यायचे आहे। चला आता आपण डोसा करून घेऊयात। डोसा करण्यासाठी इथे मी
नॉनस्टिकचा तवा गरम करण्यास ठेवलेला आहे. तो चांगला गरम होऊ द्यायचा आहे. गॅसची फ्लेम लहान करायची आहे. त्यावर मी थोडासा पाण्याचा हबका मारत आहे आणि टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने हा तवा पुसून घ्यायचा आहे. आता एक पळी डोशाचे पीठ घालून पटकन हा डोसा आपल्याला असा पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही थोडासा जरी उशीर केला तर या पिठाचे गोळे बनतात आणि डोसा आपला जाड बनतो. आता इथे छानपैकी डोसा पसरून झालेला आहे. त्यावर बटर घालायचं आहे आणि या स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे बटर चांगलं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. या स्टेपला गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मोठी करायची आहे आणि डोसा आपला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. आता बटर व्यवस्थित पसरल्यामुळे डोस्याला खालून सोनेरी रंग तर येईलच, शिवाय तो क्रिस्पीसुद्धा बनेल. चांगला खालून सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता याला थोडासा असा सोनेरी रंग येऊ लागलेला आहे. त्याच्या कडासुद्धा आपोआप त्या वर येतात. त्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे बाकीचे डोसे तयार करून घेऊयात. डोसा तयार झाल्यानंतर एका सर्विंग प्लेटमध्ये हा डोसा आपण काढून घेऊयात. त्यावर बटर घालूयात. आता या डोशासोबत मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी यांचा मनसोक्त आस्वाद घेऊयात. चला तर मग इथे आपला बटर मसाला डोसा कुरकुरीत असा तयार झालेला आहे. असाच डोसा तुम्ही नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.